15,000 शेतकऱ्यांच्या नावावरती 328 कोटी रुपयांचं कर्ज उचलणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांची आज परभणी पोलिसांनी कसून चौकशी केली। आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल 3 तास गुट्टेंवर प्रश्नांचा भडीमार केला। शेतकऱ्यांच्या नावे पैसे उचलण्याचा नेमका मार्ग काय होता आणि त्यामध्ये कुणाकुणाचा हात होता, सोबतच गुंतवलेला पैसा किंवा उचललेला पैसा हा कुठे गुंतवला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चौकशीतनं समोर येण्याची अपेक्षा आहे। मात्र पोलीस स्थानकातनं बाहेर पडल्यानंतर रत्नाकर गुट्टे यांनी आपल्यावरती राजकीय हेतूनं आरोप केले जात असल्याचं स्पष्ट केलं आहे। कंप्लेंट माझ्यावर झालेली आहे। त्या कंप्लेंटच्या आधारात मला इथं चौकशीसाठी बोलवलं होतं आणि मी जबाब नोंदवला। जबाब दिला आणि मी इथून पुढे पोलिसांना मला जेव्हा बोलवील मला पोलीस बोलवतील तेव्हा मी पोलिसला सहकार्य करणार आणि कुठल्याही पोलिसाला सहकार्य न करणे असं की पूर्ण सहकार्य करणार। आणि जे काय माझ्यावर गुन्हा दाखल झालेला वगैरे आहे, जे काय माझ्यावर आरोप झालेले हे टोटली खोटे आरोप आहेत आणि हे पॉलिटिकली मुवमेंट आरोप केलेले आहेत सगळे।